राज्यभरामध्येच शेतकऱ्यांचा संप सुरू झालेला आहे। शेतकऱ्यांचा उद्रेक सुरू झालेला आहे आणि शहरांच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न आता शेतकऱ्यांनी सुरू केलेला आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया। आपल्या सोबत आपला प्रतिनिधी उदय जाधव आहे मुंबईमधून। उदय, आपण बघतोय की आता शेतकऱ्यांनी शहरांच्या नाड्या आवळायचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि शेतकरी आक्रमक झालेले आहेत। मुंबईमध्ये या संपाचा काय परिणाम जाणवतोय, काय सांगशील? संदीप, राज्यभर बळीराजाने संप सुरू केलेला आहे। ग्रामीण भागामध्ये त्याचे परिणाम देखील आपल्याला दिसू लागलेले आहेत, परंतु राज्याच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये त्याचा अजूनही परिणाम जाणवत नाहीये। आज पहाटे मुंबईमध्ये जो भाजीपाला येत असतो तो भाजीपाला वेळेवरती आलेला आहे। खास करून आपण जर मुंबईच्या मध्यवर्ती भागात बघितलं, दादर भागामध्ये, तर दादर भागातलं स्टेशनच्या बाहेर असलेले हे भाजी मार्केट जे आहे ते नेहमीप्रमाणे फुलून गेलेलं आहे। ग्राहकांची आणि विक्रेत्यांची गर्दी आपल्याला समोर दिसत असेल। दैनंदिन क्रमाप्रमाणे नेहमी तसा बाजार भरतो तसा बाजार भरलेला आहे भाजीपालाचा आणि भाजीची विक्री देखील होताना आपल्याला दिसते आहे आणि कुठलाही परिणाम ह्या भाजी विक्रीवरती झालेला दिसत नाही। कुठल्याही प्रकारची भाजींमध्ये दरवाढ जी आहे ती देखील झालेली दिसत नाही। मी थोड्याच वेळापूर्वी इथल्या भाजी विक्रेत्यांशी बोललो, ते बोलले की आमचं रेग्युलर जो माल येतो तो माल आलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही माल विकतो आहोत। उद्या काय होईल ते आम्हाला माहिती नाही आहे, परंतु आज मात्र आम्हाला वेळेवरती माल आलेला आहे तो आम्ही विकत आहोत। राज्यभरामध्ये जो काही शेतकऱ्यांनी संप पुकारलेला आहे त्याचा राजधानीमध्ये परिणाम पोहोचवण्यासाठी जवळपास आज दुपारनंतर त्याचे परिणाम आपल्याला जाणवू लागतील किंवा उद्या जेव्हा पहाट होईल त्यावेळेला मुंबईमध्ये आपल्याला भाजीपालाची टंचाई जी आहे ती जाणवू लागेल। कारण अनेक ठिकाणी ट्रक जे आहेत ते थांबवलेले आहेत, जो पुरवठा आहे तो होताना आपल्याला दिसत नाहीये। त्याचा परिणाम हळूहळू मुंबईमध्ये होताना जाणवेल, पण आजची पहाट किंवा सकाळ जर आपण म्हणालो तर दैनंदिन सुरू आहे। कुठलाही परिणाम जो आहे शेतकऱ्यांच्या संपाचा तो मुंबईवरती शहरावरती झालेला दिसत नाही अद्याप तरी। अगदी उदय, आपण बघतोय मुंबईवर कोणत्याही प्रकारचा परिणाम सध्या तरी जाणवत नाहीये, कारण दुपारनंतर याची टंचाई जाणवायला मुंबईमध्ये सुरुवात होणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।